नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. अजून एक कंपनी आहे, खूप चांगली आहे, पुण्याचीच कंपनी आहे. आपल्या आजूबाजूलाच कंपनी असतात पण आपण बघत नाही. इंडियन ह्यूम पाईप फिनॉमिनली दोशी मॅनेजिंग डायरेक्टर्स आहे त्यांचे. दोशी इज ओनर. ओके, तर या कंपनीची स्टोरी तुम्हाला सांगतो. ॲन्युअल रिपोर्टमधून सांगतो, बॅलन्स शीट सांगतो तुम्हाला काय काय ते. कंपनीचं इक्विटी खूपच कमी आहे. ओके, इक्विटी टिपिकली याची किती आहे बरं सांगतो, एक मिनिट. इक्विटीची 10 किंवा 12 कोटीच असेल. इक्विटी इज 10 कोटी, 10.5 करोड इज इक्विटी. याला 10.5 करोड इक्विटी आणि 1366 करोड रिझर्व्समध्ये आहेत. त्यामुळे बुक व्हॅल्यू प्रचंड उत्तम आहे. ओके, आणि यांच्याकडे पण इन्व्हेस्टमेंट भरपूर आहेत. ओके, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट पण कुठल्या आहेत तर हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन 529 कोटी, नंतर NTPC 201 कोटी, TCS 80 करोड, ICICI बॉन्ड्स 175 करोड. ओके, बँक बॅलन्सेस फिक्स डिपॉझिटमध्येच 376 करोड्स आहेत त्यांच्याकडे. आणि ऑब्वियसली दुसरे डिपॉझिट्स आहेत, काय म्हणायचं, ओव्हरनाईट मार्जिन 52 करोड आणि स्टेट बँकेच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये 14 कोटी आहेत. ओके, आणि करंट इन्व्हेस्टमेंट 175 करोड आहे. त्याच्यामध्ये ICICIचे बॉन्ड्स आहेत. ओके, तर इन्व्हेस्टमेंट जबरी आहेत या कंपनीच्या. आणि अशावर सध्या परत 310ला किंवा 320ला मिळत असेल. ओके, आणि पीक ह्याचा 463 होऊन गेला, आत्ताच होऊन गेला जुलै 2025ला. 463वरनं 320, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 150 रुपये. आता तुम्हाला पीकला घेतला असेल तर आपटी खाल्ली असेल, पण आता या शेअरकडे लक्ष द्यायला हरकत नाही आहे. ओके, 17/3/25ला हा शेअर 300 होता आणि त्याच्यानंतर वरती जाऊन 463 गेला आणि आता परत खाली आलेला आहे. ऑपरेटिंग कॅश फ्लो यांचा 190 कोटी आहे एका वर्षाला. आणि राजन दोशी आणि मयूर दोशी हे याचे मालक आहेत. ओके, PBT पण चांगलं आलेलं आहे, 118 कोटी. ओके, वर्सेस 103 करोड. अदर इन्कम पण यांचं चांगलं आहे. ओके, अदर इन्कमचं गेल्याला यांनी रिअल इस्टेटमध्ये घुसले, त्यामुळे 545 करोड अदर इन्कमच आलं. आणि EPS 17 आला. ओके, आणि इन्क्लुडिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्कम बघितलं तर EPS 105 आहे. तर ठीक आहे, 320 भागिले 105 म्हणजे P/E फक्त 3 येतो. पण ते बरोबर नाही, कारण अदर इन्कम जे असतं ते वन टाईम असतं. ओके, त्याच्यामुळे अदर इन्कम सोडलं तर P/E यांचा 320 भागिले 17 म्हणजे 17 34, तर टिपिकली 18 वगैरे P/E आहे. सो हे चीप शेअर. ओके, आणि ह्याचं तुम्हाला सांगितलं इक्विटी खूप कमी आहे, रिझर्व भरपूर आहे, बॉरोईंग ऑलमोस्ट नील आहे. बॉरोईंग ऑलमोस्ट किती आहे बॉरोईंग, 448 करोड आहे. सॉरी, बॉरोईंग 448 करोड आहे, ते शॉर्ट टर्म आहे. आणि गेल्या वेळेला 495 करोड होतं. त्यामुळे बॉरोईंग इज ओनली फॉर शॉर्ट टर्म. लाँग टर्म बॉरोईंग 0 आहे. आणि अशी ही पुण्यातली कंपनी आहे. इंडियन ह्यूम पाईप इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारे सिमेंटचे पाईप बनवते, रेल्वे स्लीपर्स बनवते. हा त्यांचा मेन बिझनेस आहे. आणि रिअल इस्टेटमध्ये आत्ता घुसलेले त्यांनी 2 ते 3 टावर सडकसरमध्ये बांधलेले आहेत आणि सगळी विकली गेली असावी. एक्झॅक्टली मला